गावाने निवडून दिलंय आणि गावानं निवडून दिलेल्या माणसाला आम्ही तुमच्या विश्वास आहे म्हणून निवडून दिलं नव्हतं तुम्हाला. हे अशा घटना का घडल्यात? एकटा लिखीच काढतोय, पैसे दिले म्हणून ते उकरतोय, त्याला तो सदस्य सांगतोय ते उकर. काय नाटक करलाय सर? हे कशा नाटक काय होणार आहे? अशानं वाईट होणार आहे. आपण समजून घ्यायला पाहिजे. आम्ही आता एकच मार्ग ठरवलाय. आता हे बघा, तुम्ही सगळे आमच्या शेजारी यायचा, तुम्ही आमच्या गावातल्या यायचा, आम्हाला तुमच्याबद्दल राग नाही. पण हे जे काय घडायला लागलंय ते एवढं भयानक वाईट झालंय की ह्याच्यावर आपल्याला काय विलास. आपण एक आता सगळेजण गावातले एक जबाबदार माणसं म्हणून आपण काम करायला पाहिजे. त्यात कुठलंही राजकारण नको, कुठलं काय पक्ष नको. आपण सगळेजण म्हणून गाव वाचवायसाठी आपण करूया असं माझं मत. आणि ज्याला जमत नाही त्याने ग्रामपंचायतीचा राजीनामा द्यायचा आणि बाहेर जायचं. आता 2 महिने राहू दे तात्या, एक दिवस असू दे तात्या, हे बघा एक दिवस असू दे. हे बघा तो राजीनामा दिला म्हणजे घराडे गेला म्हणून ते सुटत नाही येत ना. चौकशीत सगळे येतात, कुठं जात नाही तो. आम्हाला बघ एवढंच म्हणायचं, तुला सण होत असं राजीनामा दे, घराकडे बघतो. पण एक सगळ्या सदस्यांना विचारून काय काम असतील ते सगळ्यांना विचारून करायला पाहिजे की नाही. तो ग्रामसेवक त्याच काय ऐकतोय? तो तुमचा फायदा उचलणार.